स्पर्धा परीक्षा स्मार्टबेट यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं सहर्ष स्वागत. मैत्रिणींनो, आज आपण केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यामार्फत महिला आणि बालविकास या संदर्भात ज्या योजना राबवल्या जातात त्या योजना संदर्भातील एकूण 20 महत्त्वपूर्ण प्रश्न आज अभ्यासणार आहोत. हे सर्व प्रश्न येणाऱ्या ICDS एक्झामसाठी अतिशय उपयुक्त आहे. या योजना या घटकावरील प्रश्नमालिकेचा भाग 2 आहे. यापूर्वी भाग 1 आपण यूट्यूबवर अपलोड केलेला आहे, त्याचाही आपण फायदा घ्यावा. तर चला बघूया आजची ही प्रश्नमालिका. प्रश्न पहिला, पीडित महिला व बालकांसाठी 2 ऑक्टोबर 2013 मध्ये महाराष्ट्र राज्यात कोणती योजना सुरू केल्या गेली आहे? उत्तर आहे मनोधैर्य योजना. ही पीडित महिला व बालकांसाठी 2 ऑक्टोबर 2013 मध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू केल्या गेलेली आहे. या योजनेमुळे ज्या महिलांवर ॲसिड हल्ला झाला आहे किंवा कुठल्या इतर गोष्टीला त्या बळी पडल्या आहे किंवा बालके सुद्धा काही अनपेक्षित अशा गोष्टींना बळी पडतात, त्याच्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही मनोधैर्य योजना 2 ऑक्टोबर 2013 मध्ये चालवलेली आहे. प्रश्न दुसरा, मनोधैर्य योजनेअंतर्गत पीडितांना किती आर्थिक मदत केली जाते? उत्तर आहे 10 लाख रुपयापर्यंत. विद्यार्थी मैत्रिणींनो, पहिली ही रक्कम 2 ते 3 लाख होती, परंतु अलीकडेच महाराष्ट्र शासनाने ही रक्कम 10 लाखापर्यंत वाढवलेली आहे. तेव्हा मनोधैर्य योजनेअंतर्गत कमीत कमी आणि जास्तीत जास्त 10 लाखापर्यंत मदत केली जाते. प्रश्न तिसरा, जागतिक स्तनपान आठवडा कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 1 ते 7 ऑगस्ट या 7 दिवसामध्ये हा जागतिक स्तनपान आठवडा साजरा केला जातो. हा प्रश्न बरेचदा विचारला गेलेला आहे की जागतिक स्तनपान आठवडा कधी साजरा केला जातो. तर आपल्याला माहिती असलं पाहिजे की 1 ते 7 ऑगस्ट या दरम्यान जागतिक स्तनपान आठवडा साजरा केला जातो. जागतिक स्तनपान आठवडा 2020 ची संकल्पना काय होती? उत्तर आहे पृथ्वी व पृथ्वी तलावरील लोक निरोगी राहण्यासाठी स्तनपानाचे समर्थन करा व पर्यावरणाचा समतोल राखा. या प्रकारची थीम किंवा संकल्पना जागतिक स्तनपान आठवडा 2020 मध्ये राबवल्या गेली होती. आपल्याला 2021, 22 आणि 23 याची सुद्धा संकल्पना माहीत असायला हवी, कारण संकल्पनेवर प्रश्न विचारल्या जातात. प्रश्न 5वा, महिला आणि बालविकास मंत्रालयाने कोणते ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे ज्यामुळे केंद्र सरकारच्या महिला कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषणाची तक्रार दाखल करता येईल? उत्तर आहे सी बॉक्स नावाचे एक पोर्टल स्थापन केले आहे की जेणेकरून केंद्र सरकारच्या ज्या महिला कर्मचारी असतात त्यांना त्यांच्यावर जर लैंगिक शोषण झालं तर त्याविषयी तक्रार करता येते. प्रश्न 6वा, कोणती योजना सखी म्हणून ओळखली जाते? उत्तर आहे वन स्टॉप सेंटर स्कीम. ही योजना सखी योजना म्हणून ओळखली जाते. मागील दोन्ही प्रश्न हे MPSC मध्ये ICDS या घटकावर विचारल्या गेलेले आहेत, त्यामुळे हे दोन्ही प्रश्न आपल्याला होणाऱ्या ICDS एक्झामसाठी महत्त्वपूर्ण आहे. प्रश्न 8वा, राजमाता जिजाऊ माता व बालक पोषण मिशनचे उद्दिष्ट काय आहे? उत्तर आहे महाराष्ट्रातील कुपोषण कमी करणे. त्यासाठी गर्भधारणेपासून 9 ते 24 महिन्याच्या कालावधीवर त्या महिलेकडे लक्ष केंद्रित करणे, जेणेकरून महाराष्ट्रातील कुपोषण कमी होईल. या महिलेवर या काळामध्ये योग्य ते पोषण आहार पुरवून लक्ष दिले जाते, जेणेकरून कुपोषणाचा दर्जा कमी होईल. यासाठी राजमाता जिजाऊ ही योजना महत्त्वपूर्ण आहे. प्रश्न 9वा, ऑगस्ट 2014 रोजी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात नरेंद्र मोदी यांनी कोणत्या योजनेला आर्थिक समावेशनावरील राष्ट्रीय मिशन म्हणून घोषित केले? उत्तर आहे प्रधानमंत्री जनधन योजना. या योजनेला 9 ऑगस्ट 2014 पासून नरेंद्र मोदी यांनी सुरुवात केली आहे आणि या योजनेला त्यांनी आर्थिक समावेशनावरील राष्ट्रीय मिशन म्हणून घोषित केले होते. प्रश्न 10वा, शालेय विद्यार्थ्यांसाठी जी मध्यान्ह भोजन
योजना राबवली जाते ती कधी सुरू करण्यात आली, ज्याला मिड डे योजना आपण म्हणतो, ती योजना कधीपासून चालू करण्यात आली? तर उत्तर आहे 1995 पासून ही शालेय विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह भोजन योजना राबवली जात आहे. प्रश्न 11वा, सुकन्या समृद्धी योजनेवर मिळणारे व्याज किती टक्के आहे? उत्तर आहे 8.6%. सुकन्या समृद्धी योजनेवर 8.6% व्याज दिल्या जाते. प्रश्न 12वा, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना कधी व कोणत्या उद्देशाने राबवण्यात आली आहे? उत्तर आहे 1 मे 2016 पासून या योजनेला सुरुवात झाली आणि स्वच्छ इंधन उत्तम जीवन हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. कारण आपल्याला माहित आहे की ग्रामीण भागामध्ये चुलीवर स्वयंपाक केला जातो आणि त्या उद्देशाने जंगलकटाई ही मोठ्या प्रमाणात होते आणि त्यामधून निघणाऱ्या कार्बन डायऑक्साईडमुळे त्या स्त्रियांच्या शरीरावर खूप विघातक असे परिणाम होतात. ते होऊ नये, निसर्गाचं संवर्धन व्हावं या उद्दिष्टाने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना राबवण्यात आली आहे. प्रश्न 13वा, उज्ज्वला योजना ही शाश्वत विकासाच्या कोणत्या उद्दिष्टावर आधारित आहे? उत्तर आहे शाश्वत उद्दिष्ट ध्येय 5 यावर ही योजना आधारित आहे. मग शाश्वत उद्दिष्ट ध्येय 5 काय आहे? तर लिंग समानता व महिलांचे आणि मुलींचे सक्षमीकरण व सबलीकरण साधणे असे हे शाश्वत उद्दिष्ट ध्येय 5 आहे आणि याच उद्दिष्टावर आधारित उज्ज्वला योजना आहे. प्रश्न 14वा, 22 जानेवारी 2015 वर्षी चालू झालेली बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना शाश्वत विकासाच्या कोणत्या उद्दिष्टावर आधारित आहे? उत्तर आहे शाश्वत ध्येय 4 यावर ही योजना आधारित आहे. मग शाश्वत ध्येय 4 काय आहे? तर सर्वसमावेशक व गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देणे हे शाश्वत ध्येय आहे आणि इथे आणि पाहिजे आणि शाश्वत ध्येय 5 अशा या दोन ध्येयावर म्हणजे शाश्वत ध्येय 4 आणि शाश्वत ध्येय 5 या दोन ध्येयावर आधारित बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना आधारित आहे. प्रश्न 15वा, रिकामी जागा ही संस्था स्वयंसहाय्यता गट, वित्तीय संस्था आणि शासकीय विभाग यांचा समन्वय राखते. उत्तर आहे महिला आर्थिक विकास महामंडळ ही संस्था स्वयंसहाय्यता गट, वित्तीय संस्था आणि शासकीय विभाग यांचा समन्वय राखते. प्रश्न 16वा, सॅगचे विस्तृत रूप काय आहे? उत्तर आहे स्कीम फॉर ॲडोलसंट गर्ल असं या सॅग या शब्दाचे विस्तृत रूप आहे. प्रश्न 17वा, सॅग ही योजना सध्या महाराष्ट्रातील किती जिल्ह्यात राबवली जात आहे? उत्तर आहे महाराष्ट्रातील 23 जिल्ह्यामध्ये सॅग ही योजना राबवल्या जात आहे. प्रश्न 18, सबला योजना म्हणजेच राजीव गांधी कुमारबहीण मुलींसाठी राबवली जाणारी योजना सध्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सुरू आहे? उत्तर आहे अमरावती, बीड, नांदेड, गडचिरोली, बुलढाणा, नागपूर, कोल्हापूर, सातारा, गोंदिया आणि मुंबई या जिल्ह्यांमधून ही सबला योजना राबवली जात आहे. बरेचदा प्रश्न येतो की खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सबला योजना राबवल्या जात आहे, त्यामुळे आपल्याला हे जिल्हे लक्षात ठेवायचे आहे. प्रश्न 19, महिला कल्याण भाग्यश्री योजना कधी सुरू झाली? उत्तर आहे 8 मार्च 2015 या दिवशी महिला कल्याण भाग्यश्री योजनेला सुरुवात झाली. प्रश्न 20वा, बेटी बचाओ बेटी पढाओ योजना महाराष्ट्रातील किती जिल्ह्यात केंद्र सरकारकडून चालवली जात आहे? उत्तर आहे एकूण 10 जिल्ह्यामध्ये ही योजना सध्या चालवली जात आहे. त्यामध्ये बीड, जळगाव, अहमदनगर, बुलढाणा, औरंगाबाद, वाशिम, कोल्हापूर आणि उस्मानाबाद, सांगली आणि जालना या जिल्ह्यांचा समावेश आहे. या ठिकाणी या प्रश्नमालिकेतील एकूण 20 प्रश्न आज आपण अभ्यासलेले आहे. भेटूया एका पुन्हा माहितीपर व्हिडिओमध्ये. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.